मंडळी नमस्कार. आज मी तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाते आहे. नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे. काही ठिकाणी ऊन, काही ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी नुसतीच हवा आहे पावसाची. असो तर आज आपण ह्या ठिकाणी चाललो आहोत. तर तुम्ही पण जाऊ शकता. एक दिवसाची वन डे ट्रिप किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तेवढा तर तुम्ही 2-3 दिवस राहण्याचासुद्धा इथं तुम्ही विचार करू शकता. राहण्याची सोय आहे, परत जेवणाची वगैरे पण सोय आहे व्यवस्थित. इथे व्हेज नॉनव्हेज पण मिळते खाली गावात गेल्यावर. तर असं हे निसर्गाने समृद्ध असा हा रस्ता आहे बघा. दोन्ही बाजूला खूप छान झाडी आहेत, डोंगर आहेत आजूबाजूला. पावसाळ्यात ह्या सगळ्या डोंगरातून पाणी वाहत असतं. झरे सुंदर सुंदर बघायला मिळतात. पर्यटकांची खूप गर्दी होत असते इथे दरवर्षी. आणि आपण जरा पावसाळ्याच्या आधीच चाललो आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसते. पण जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे की पाऊस चालू झाल्यानंतर तुम्ही एकदा इथे भेट द्या. तर बघू शकता तुम्ही किती छान रस्ता आहे बघा. सूर्याची किरणे येत आहेत त्या झाडांमधून, खूप छान दिसतं. आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे पुण्यातून. आपण इथून मुंबईलासुद्धा जाऊ शकतो. रायगडला जाण्यासाठी एक फाटा फुटतो, एक मुंबईला पुढे जाण्यासाठी फाटा फुटतो. आणि बघा हा डोंगर आहे, हा सुळका आहे खूप मोठा. पहिले मला वाटलं किल्ला वगैरे आहे का काय, पण नाही, हा आहे नुसता सुळका आहे. खूप मोठा डोंगर आहे. वरती इथे एक महादेवाचं देऊळ आहे असं आम्हाला कळलं माहिती काढल्यानंतर, पण आम्ही काही तिथे गेलो नाही कारण तेवढा वेळ नव्हता. हे बघा आता हा तुम्हाला क्लिअर दिसत असेल. इथे आधी किल्ल्यासारखंच वाटलं पण किल्ला नाही आहे. तिथल्या गावकऱ्यांना विचारलं आम्ही. पुढे एक तळं लागेल, त्या तळ्याच्या हे बघा खूप छान, म्हणजे खूप छान. मी सांगू शकत नाही तुम्हाला, तुम्ही गेल्यानंतर स्वतःच तुम्हाला कळेल. खूप छान तळं आहे, स्वच्छ पाण्याचं तळं आहे. आणि हे बघा किती छान, असं वाटतं चित्रच काढलेलं आहे कुणीतरी. इतकं छान म्हणजे निसर्ग सौंदर्य आहे. निसर्गाची मुक्त उधळण झालेली आहे या परिसरात. हे बघा. तर रायगडला जाताना जर तुम्हाला थोडा वेळ थांबायचा असेल तर थोडा वेळ इथे थांबून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, जरा रिलॅक्स होऊ शकता आणि मग परत पुढच्या प्रवासाला जाऊ शकता. तर असा हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे मी. तुम्हाला कसा वाटला, कशी वाटली ही ट्रिप मला नक्की सांगा आणि ह्या जागेला नक्की भेट द्या. आणि अजून काही सुचवायचं असेल तर तुम्ही मला नक्की सुचवू शकता. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.